नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होते की एसएससीचं नवीन कॅलेंडर कधी येते. कारण या अगोदरचं 2025-26 जे काही कॅलेंडर होतं याला रिवाईज करण्याचं स्टाफ सिलेक्शन कमिशनने ठरवलेलं होतं. त्यानुसार नवीन रिवाईज कॅलेंडर जे काही आहेत तर स्टाफ सिलेक्शन कमिशनने या ठिकाणी अनाऊन्स केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नवीन कॅलेंडरमध्ये कोणते नोटिफिकेशन साधारणतः कधी येणार आहेत, कोणत्या परीक्षा कधी होणार आहेत, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये इथं घेऊया. चला तर मग बघा, एसएससी सीजीएल ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे की नोटिफिकेशन साधारणतः कधी येते, कारण की ॲडव्हर्टाइजमेंट येणार होती आणि त्यानंतर ती कॅन्सल करण्यात आलेली होती. पण बघा, यामध्ये 9 जून रोजी नोटिफिकेशन जे काही आहेत तर येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्या सगळ्या काही टेंटेटिव्ह डेट आपल्याला इथे देण्यात आलेले आहे. याच्यामध्ये साधारणतः काही बदलसुद्धा इथं होऊ शकतो. पण यामध्ये 9 जून रोजी जे काही तर यांचं नोटिफिकेशन येईल एसएससी सीजीएलचं. आणि आपल्याला शेवटची तारीख जी काही आहे तर ती देण्यात आलेली आहे 4 जुलै हे फॉर्म भरण्याची तारीख असेल. नोटिफिकेशन ज्या दिवशी येईल त्याच दिवसपासून आपण यासाठी अप्लाय इथे करू शकतो. आणि शेवटची तारीख जी काही आपल्याला देण्यात आलेली आहे तर त्या तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरण्यासाठी इथं वेळ देण्यात आलेला असेल. त्याच्यानंतर 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान एसएससी सीजीएलची जी काही एक्झाम आहे तर ही होणार आहे. तर फायनली हे नोटिफिकेशन आपल्याला इथे आता बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी CHSLची एक्झाम कधी होणार आहे याचं नोटिफिकेशन जे काही आहे तर सेम जून महिन्यामध्ये येणार आहे. आणि याची शेवटची तारीख सुद्धा जुलैपर्यंत या ठिकाणी असेल. 23 जूनला यांचं नोटिफिकेशन येईल आणि 18 जुलैपर्यंत आपण याला अप्लाय करू शकणार आहे. बरं, एक्झाम साधारणतः कधी होईल तर 8 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान ही एक्झाम या ठिकाणी इथे होईल. 10 दिवस ही एक्झाम जी काही तर साधारणतः कंडक्ट करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर मल्टीटास्किंग जे की आपण 10वीच्या बेसवरती इथं परीक्षा देऊ शकतो. तर या परीक्षेचं नोटिफिकेशन हे सुद्धा जून महिन्यामध्ये 26 जून रोजी या ठिकाणी येणार आहे. आणि आपण 24 जुलैपर्यंत यासाठी इथं अप्लाय करू शकतो. तर याची एक्झाम होणार आहे 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यान. आणि जी काही या ठिकाणी CHSLची एक्झाम आहे ती आपण इथं देऊ शकतो 12वीच्या बेसवरती. आणि जी की सीजीएलची एक्झाम आहे ती एनी ग्रॅज्युएट बेसवरती आपण या ठिकाणी इथं देऊ शकतो. सीजीएल संदर्भातली जी काही पूर्ण माहिती असेल तर ती तुम्हाला देण्यात येईल एका नवीन व्हिडिओच्या अंतर्गत. जी काय तर ही माहिती तुम्हाला इथं भेटून जाईल. त्यासोबत जी की जीडीची तयारी करणारे खूप मॅक्झिमम स्टुडंट आहेत, जास्तीत जास्त विद्यार्थी महाराष्ट्रामधून जे काय तर एसएससी जीडीची तयारी करतात. आणि यामध्ये जर बघितलं तर एसएससी जीडीचं कॅलेंडर साधारणतः कधी येऊ शकेल तर यांनी सांगितलेलं आहे ऑक्टोबर 2025ला ॲडव्हर्टाइजमेंट येईल. आणि त्यानंतर शेवटची जी काही तारीख असेल तर ती नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. याच्या एक्झॅक्ट जे काही डेट आहेत तर ते आपल्याला इथं देण्यात आलेले नाही. पण जानेवारी आणि फरवरी 2026 मध्ये याची जी काही तर एक्झाम या ठिकाणी इथं होणार आहे साधारणतः असं यामध्ये आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे. बाकीचे जे काही एक्झाम्स आहेत ह्या सुद्धा आहेत की याच्यामध्ये दिल्ली पोलीसच्या जे काही एक्झाम्स असतील तर ह्या साधारणतः कधी होणार आहेत तर यांचे जे काही नोटिफिकेशन आहे तर ते जुलै आणि सप्टेंबर याच्या दरम्यान येणार आहे. ओके. आणि नोव्हेंबर ते डिसेंबर या दरम्यान यांची एक्झाम जी काही आहे तर होणार आहे. मॅक्सिमम जो काही क्राऊड आहे तर तो तयारी करणारा यामध्ये सीजीएल असेल, त्यानंतर 12वीच्या बेसवरती CHSL असेल आणि 10वीच्या बेसवरती मल्टीटास्किंग. आणि त्यानंतर एक एसएससी जीडीची जी काही एक्झाम आहे तर त्यासाठीची तयारी. आणि त्याच्यासोबत जे काही ज्युनियर इंजिनियर यासाठी सुद्धा भरपूर प्रमाणात विद्यार्थी जे काही आहेत तर तयारी करतात. तर ज्युनियर इंजिनियरची जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ती सुद्धा जुलै महिन्यामध्येच जून महिन्यामध्ये इथे येणार आहे. आणि याचं जुलै महिन्यापर्यंत आपण याला अप्लाय करू शकतो. ओके. तर त्यानंतर यांची एक्झाम होणार आहे 27 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान. आता आपण जर बघितलं तर ह्या एक्झाम एकदा स्टार्ट झाल्याच्या नंतर एक सारख्याच यांनी या ठिकाणी इथं देण्यात आलेलं आहे. म्हणजे एसएससीने जे काही आहेत तर एक स्टार्ट केल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर इथे ऑगस्टमध्ये याची सीजीएलची एक्झाम होते. त्याच्यानंतर लगेच सब इन्स्पेक्टरची जी काही एक्झाम आहे तर ती या ठिकाणी इथं होणार आहे. त्यांचं सुद्धा नोटिफिकेशन जे काय तर जूनमध्येच येणार आहे. त्याच्यानंतर ही झाल्याच्या नंतर लगेच सप्टेंबरमध्ये असेल. सप्टेंबरमध्ये याची झाली सब इन्स्पेक्टरची एक्झाम झाल्याच्या नंतर CHSLची एक्झाम या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर लगेच मल्टीटास्किंगची असेल, त्याच्यानंतर लगेच ज्युनियर इंजिनियरची असेल. अशा पद्धतीने ह्या ज्या काही एक्झाम आहेत तर एक सारख्या एक्झाम या ठिकाणी इथं कंटिन्यू असणार आहेत. त्यामुळं आपली जी काही प्रिपरेशन असेल ती एकदम जोरात या ठिकाणी सुरू ठेवा. आपल्या सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी आमच्या टीमकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.